श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. 31 मार्चला श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे. 11 दिवसीय 21 दिवशी आपण स्वामींची उपासना करतो, पण कधी कधी काय होतं की आपल्याकडे वेळेची खूप कमी असते आणि कमी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण कशी उपासना करावी, काय करावं की आपला वेळ आपली उपासना होऊन जाईल आणि आपल्याला जे पण इच्छा आहे त्या सर्व इच्छा सुद्धा आपल्या स्वामींपर्यंत पोहोचे आणि त्या पूर्ण होऊन जाईल. तर आपण या व्हिडिओमध्ये ते उपाय, ते मंत्र पाहणार आहे, जे मंत्र आपण करून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता आणि संकटांना दूर करू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. जमल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ हे केवळ संत नाही, तर भक्तांच्या जीवनातील प्रत्येक संकटावर कृपा करणारे अनंत शक्तीचे अधिष्ठान आहेत. त्यांचा प्रकट दिवस म्हणजे आश्रय, भक्ती, विश्वास आणि कृपेचा अमृत सोहळा आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की वेळ नाही. मी 11 दिवसीय स्वामी समर्थ सेवा उपासना कशी करू? तर स्वामी नेहमी म्हणतात की तू फक्त नामस्मरण कर, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास असेल तर थोडा वेळ जरी आपण स्वामी सेवेला दिला तर स्वामी समर्थांची कृपा आपल्याला नक्कीच होईल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांना सोडवीन मी, वचन देतो मी आता तुम्हाला. स्वामी म्हणतात ते की जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने त्यांच्या चरणी आणि शरण जात आहात तेव्हा जगातील कोणतेही संकट तुमच्याजवळ येणार नाही. स्वामी सेवेचे हे 11 दिवसीय उपासना, पहाटेच प्रसन्न वारा, भक्तिमय वातावरण आणि हृदय भरून आलेली श्रद्धा, ही जी वेळ आहे, ही वेळ अशी वाटते की खरंच भक्तिमय सोहळा सगळ्या दूर होऊन चुकलाय आणि पहाटेची जे वारा आहे ते बिलकुल प्रसन्न होऊन आपल्यापर्यंत पोहोचत आहे. काही करायचं नाहीये. रोज नियमानुसार जे आपण स्नान वगैरे करतोय, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ धारण करायचे आहे आणि 2 मिनिटं स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावायचा आहे. भावभक्तीने वंदना करून, हात जोडून, डोळे मिटून त्यांना साथ घालायची आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही उपासना आपण प्रवास करता करता, गाडीमध्ये बसल्या बसल्या, काही काम करता करता, जसं पण तुम्हाला जमत असेल ही 11 दिवसीय उपासना आपण करू शकता. फक्त डोळ्यासमोर श्री स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणायचा आहे, तेव्हाच त्यांना दीप प्रज्वलित करून द्यायचा आहे, नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. हे सगळं करून स्वामींना नैवेद्य सुद्धा अर्पण करून द्यायचं आहे. ह्याला म्हणतात मानस पूजा, जे हिरता फिरता आपण करू शकतो. आणि 5 मिनिटं डोळे बंद करून म्हणायचं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जर हे सगळं काही आपल्याला हिरता फिरता करता येईल, पण हे पण नसेल जमत आहे, तर मनातल्या मनात या मंत्रांपैकी कोणता सुद्धा मंत्र आपण सतत जपू शकतो. कारण की आपण हे मंत्र जे असतात ना, ते उच्चारणासाठी नाहीये, तर मनापासून जपण्यासाठी आहेत. म्हणून जेव्हा आपण मनापासून त्या मंत्रांना जपतो तर आपले मंत्र जे असतात ते सिद्ध होऊन जातात. आणि या मंत्रांमधून जो पण मंत्र तुम्हाला सोयीस्कर वाटत आहे तो जपा आणि अनुभव घ्या. आणि अनुभवमध्ये हे आपल्याला अनुभव घ्यायचा आहे की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये प्रवाहित होत आहे. आपण यातून कोणताही एक मंत्र मनापासून करू शकता आणि जेव्हा मनापासून कराले तर ते मंत्र सिद्ध होईल. आणि मंत्र सिद्ध झालं म्हणजे नक्कीच त्याचं फलश्रुती आपल्याला मिळणार आहे. पहिला मंत्र आपण म्हणू शकता, ओम ह्रीम क्लीम स्वामी समर्थाय नमः. 108 वेळा. असं काही जरुरी नाही की 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा.
तुमच्याकडे जेवढी वेळ असेल तेवढं काम करता करता हा मनात मंत्रचा जप करायचा आहे. दुसरा मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हा मंत्र म्हणताना हा अनुभव घ्या की स्वामी समर्थांच्या कृपेचा दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात झलकत आहे. हा मंत्र म्हणताना आपल्या मनामध्ये हे भाव आले पाहिजे. तिसरा मंत्र आहे ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम. कोणताही मंत्र जपताना त्या मंत्राचा दिव्य प्रकाश आपल्याला अनुभवायचा आहेच. चौथा मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. या मंत्राच्या जपेने आकस्मिक संकट आलेले स्वामी दूर करतील. पाचवा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. या मंत्राचा अखंड जप केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होऊन जातात. म्हणून या मंत्रांचे प्रभाव म्हणजे जीवनातील सर्व प्रश्न, संकटे आणि अडचणी नाहीशा होतात. मनशांती, आर्थिक समृद्धी लाभते आणि यश मिळते. दुष्ट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थ तुमच्या सोबत राहतात आहे. हे दिवस फक्त उपासनेचे नाही तर जीवनात एक नवीन सुरुवात करण्याचे आहे. हे मंत्र आपण काही न करता, आपले काम करता करता आपल्याकडे वेळ नाहीये तरी हे मंत्र मनातल्या मनात स्मरण करा. स्वामी स्वतः म्हणतात तुम्ही नामस्मरण करा तर मी तुमच्या पाठीशी आहे. आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल, जेव्हा सुद्धा तुम्ही संकटामध्ये असाल तर मी तुमच्या पाठीशी सतत उभा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास मला क्षमा करा, मराठी येत नाही. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.